लेजेंड ऑफ मौला जट या पाकिस्तानी सिनेमाचं प्रदर्शन महाराष्ट्रात होणार असून त्याला आता मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कुठेतरी आक्षेप घेतलेला आहे। आपल्यासोबत त्यासाठी बोलण्यासाठी अमित खोपकर सर आहेत। सर, काय सांगाल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लेजेंड ऑफ मौला जट या सिनेमाला महाराष्ट्रात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही सांग। हा जो कुठला पाकिस्तानी चित्रपट रिलीज करण्याचा जो गाड घातलेला आहे 2 ऑक्टोबरला, मला त्यांचं काहीतरी ठरतंय रिलीज करायचं, तो मुळात महाराष्ट्रामध्ये रिलीज होणार नाही म्हणजे नाही। आणि याच्यावर आम्ही ठाम आहोत। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला जे काही करावं लागतं आम्ही करू, पण महाराष्ट्रामध्ये एकाही थिएटरमध्ये हा पाकिस्तानी चित्रपट किंवा याच्यापुढे कुठलाही पाकिस्तानी कलाकारांना घेऊन काहीही रिलीज होणार नाही। मात्र हा सिनेमा अजून सरकारने याच्यावर कोणताही आक्षेप घेतलेला नाही। सरकारला तुम्ही कोणत्या प्रकारचे निरोप द्याल? कसं आहे, 10 वर्षापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही मोहीम सुरू केली होती। एक विषय लक्षात घ्या तुम्ही, आपल्या देशावर या पाकिस्तानकडनं हल्ले होतात, आपले जवान मारले जातात, सीमेवर आपले जवान शहीद होतात, मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला, आपले अनेक जवान पोलीस कर्मचारी त्याच्यामध्ये शहीद झाले। आणि असं होत असताना तुम्हाला पाकिस्तानी कलाकार आणि पाकिस्तानी चित्रपट कशाला पाहिजे हिंदुस्थानामध्ये? काय करायचं आहे? आणि मला एक गोष्ट कळत नाही की हिंदुस्थानमध्ये काही चांगले कलाकार नाही आहेत, हिंदुस्थानमध्ये टॅलेंट नाही आहे का? तुम्हाला पाकिस्तानमध्ये आणण्याची गरज काय आहे? त्यामुळे गेले 10 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे महाराष्ट्रात नव्हे तर हिंदुस्थानमध्ये काही पाकिस्तानी कलाकार नाहीये आणि याच्या पुढे पण येणार नाही, याची काळजी आम्ही नक्की घेऊ। आणि थिएटरवाल्यांना चांगलं माहिती आहे की जर का हा चित्रपट रिलीज झाला तर त्यांच्या थिएटरच्या काचा खूप महाग आहेत। सरकारने, त्या सेन्सॉर बोर्डाने आणि कोणी पण यांना परवानगी दिली नाही दिली याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रामध्ये हा पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही। जर पिक्चर रिलीज झालाच तर कोणत्या प्रकारचे पाऊल उचलले जाईल कळेल ना त्यांना। मी आता म्हणतोय ना तुम्हाला, मल्टिप्लेक्सवाल्यांना माहिती आहे ते करणार नाहीत रिलीज, त्यांना माहिती आहे त्यांच्या थिएटरच्या काचा महाग असतात खूप। आमच्या बातचीत केल्याबद्दल। तर मनसेने मोठ्या जर थिएटरमध्ये पिक्चर रिलीज झाला तर थिएटरच्या काचा देखील महाग असतात असं देखील इशाऱ्याने मोठ्या प्रमाणात दिलेला आहे। कॅमेरामॅन राकेश सोबत मयुराने, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।